नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मालेगाव प्रांत कार्यालयावर चढून आदिवासी समाजाचे शोले स्टाईल आंदोलन. आदिवासी बांधवांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, घरकुल मिळत नसल्याने मालेगाव प्रांत कार्यालयावर चढून आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, घरकुल मिळत नसल्याने येथील आदिवासी बांधवांनी मालेगाव प्रांत कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. गेल्या 3 पिढ्यांपासून जातीचे दाखले मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. तर काहींनी इमारतीवर उड्या मारण्याचा प्रयत्न देखील केलाय, परंतु पोलिसांनी तात्काळ त्यांना खाली उतरवले. यावेळी एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. रेशन नाही, आता आम्हाला रेशन बी पाहिजे, आम्हाला खोल्याही पाहिजे, जातीचे दाखले पाहिजे. नाही तर इमारतवरून आम्ही उड्या टाकणार म्हणजे टाकणार. आम्हाला मिळेल का? गरीब लोक झोपड्यामध्ये राहतात, चिमण्या लावून बसतात. आता लाईट आली तेव्हा ते झालं आमचं काम, लाईट लावायचं. नाही तर कधीच चिमण्या लावा, दिवा लावा. किती वर्ष झाले ते गेले नाही, त्या जागेवर काही भेटलं नाही. राशन कार्ड नाही, जातीचे दाखले, काय करणारे गरीब लोक? आपण काय काय मागण्या होत्या आपल्या? की आपल्याला जातीचे दाखले बस आम्ही 1 वर्षापासून पाठपुरावा करतोय. यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुम्हाला 8 दिवसात देऊ, 8 दिवसात देऊ. आता 1 वर्ष होत आले. जातीचे दाखले दिले नाही, रेशन कार्ड दिले नाही. आज नागरिकांना साधं अन्नधान्य सुद्धा मिळत नाही. या तहसील कार्यालयामध्ये आम्ही किती वेळ चक्रा मारायचे, काय आंदोलन करून राहायचे, यांचे पाय पडायचे काम नाही. प्रशासनाने शासनाने यांना कशासाठी ठेवलंय? ते जनतेची सेवा करत असेल तर प्रांत साहेबांनी राजीनामा देऊन द्यावा. मग तुम्ही आंदोलन मागे घेतलं का? मागे नाही गेलं, आम्ही उड्या मारून देतो. रात्री आमचं असं पूर्ण नाही केलं काय. हा नागरिक कुठले आहे, कोणत्या गावाचा विषय आहे? उंबरदे यांचा जो मतदारसंघ आहे, नांदगाव मतदारसंघ आहे, पण यांचं जे प्रशासनात. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोते, मालेगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.